नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मंत्री शिरसाटांच्या नगरसेविका मुलीची आणि नगरसेवक राजू राजपूत यांनी मिरवणुकीत तलवार उंचावली, तर जिंकल्यानंतर तलवार मिरवणुकीत फिरवणाऱ्या तिसऱ्या नेत्यावर गुन्हा दाखल। मनपा यंदा 10 स्वीकृत नगरसेवक राहणार, भाजपला 6, MIM 3 तर शिंदे सेनेच्या वाट्याला येणार 1 स्वीकृत सदस्य। आता बघूया सविस्तर बातम्या। महापालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन करत असताना मंत्री संजय शिरसाट यांची कन्या आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे 2 नवनिर्वाचित नगरसेवकांनी मिरवणुकीत तलवार हाताळली आहे। त्यानंतर एक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन करत असताना मंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक राजू राजपूत यांनी मिरवणुकीत तलवार हाताळली असल्याचे दिसून आले आहे। तर अन्य एका घटनेत विजयानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अभिजित जीवनवाल या उमेदवाराने तलवार मिरवत जल्लोष केल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। तर त्यांनी चक्क पराभूत उमेदवाराच्या घरासमोर तब्बल 2 तास विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी जल्लोष केल्याचा आरोप करण्यात आलाय। तलवार मिरवत आणि घोषणाबाजी करत घरासमोर धिंगाणा घातल्यामुळे महिलांचा संताप अनावर झाल्याचे दिसून आले होते। हे 3ही नवनिर्वाचित नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाचे असल्याने त्यांच्यापैकी एकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। तर मंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक राजू राजपूत यांच्यावर काय कारवाई होईल किंवा नाही याबाबत छत्रपती संभाजीनगर परिसरात चर्चेला उधाण आले आहे। महापालिका निवडणुकीत MIM पक्षाला घवघवीत यश मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी MIM पक्षाचं भरभरून कौतुक केलं। तर आगामी निवडणुकीत दलित, मुस्लिम आणि मराठा एकत्र आणण्याचा फॉर्म्युला त्यांनी सांगितला। कशाच बघायचं, काय बघा आता त्याच्याकडे बघायला काही ठुलत नाही। पहिले संपली महाविकास आघाडी यांनी लय कलाकार आहे ती, आधी त्यांचा काटा काढा, आता शिंदेचा आणि अजितदादाचा लावलाय आणि अजितदादा बी असे लोक सांभाळतो म्हणून अजितदादापासून मराठी लांब जायला लागले। झटका कळाला अजितदादाला, कारण काय पापी लोक, रक्ताने माखलेले लोक जर सोबत ठेवले तर असले परिणाम भोगावे लागतात। अजितदादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे आता की आपण असे नासके लोक सोबत ठेवले की जे रक्ताने यांचे हात माखलेत असते, म्हणून आपल्यावरती इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा पडलं नाही। नसता पुण्यात अजितदादाला इतके कमी नसते, म्हणजे एक बोलण्याचा भाग, मी राजकारण नाही करीत पण याच्यातून उघडं पडतं तवा की अजितदादावरती वेळ काही नासके जवळ ठेवल्यामुळे भाजप का जवळ करीत नाही त्याला, असे मिस्टेक त्यांनी शिकावं, आणखीन तरी शिकावं त्यांनी की हे आपला जे सुपडा साफ व्हायला लागलाय ना, मराठे आपल्यापासून 1-2 नासके फक्त 2च आहेत, ते संभळल्यामुळं मराठा दुरावा लागला आणि आपल्याला महानगरपालिकेला पडावं लागलं। हे फक्त मराठ्यांमुळेच पडावं लागलंय त्यांना। MIMची ताकद वाढल्याची दिसून येत आहे। आता त्यांच्या कोणच्या काही आणि त्यांनी काय केलं, येऊ नये का त्यांच्या निवडून? मुसलमान, दलित आणि मराठी एवढेच येऊ नये का राजकारणात? पलट ताकदी होते ना उभं टाकलेल्या, काय बलाट्या फेलाट्या, मुसलमान, दलित, मराठी एक झाली की सगळ्या धुराळाच वाजत। म्हणूनच मी दलित, मुस्लिमांना आणि मराठ्यांना सांगत असतो, एकदा यांना पायाखाली चेंगरा, बहुतेक 29ला चेंगरी 2029ला सुपडा साफ धिंगाणाच। महापालिकेच्या निवडणुकीनंतर आता स्वीकृत सदस्यांकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय। यंदा शासनाच्या नव्या नियमानुसार 10 स्वीकृत सदस्य नियुक्त केले जाणार असून भाजपला 57 जागांमुळे 6 तर MIMला 3 आणि शिवसेनेच्या वाट्याला 1 स्वीकृत नगरसेवक येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। महापालिकेत 115 नगरसेवक निवडून आलेत, त्यात आता 10 स्वीकृत नगरसेवक वाढणार आहेत। त्यामुळे महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या ही 125 वर जाणार आहे। दरम्यान स्वीकृत नगरसेवकांना महापालिकेच्या कुठल्याही धोरणात्मक निर्णयात मतदान करण्याचा अधिकार नसतो, परंतु इतर नगरसेवकांना जसे आपल्याच प्रभागात विकास काम करता येते तसे स्वीकृत नगरसेवकांचे नसून त्यांना शहरातील कोणत्याही प्रभागात काम करता येते। महापालिकेत सातारा देवळाईचा समावेश झाल्यानंतर नगरसेवकांची संख्येत वाढ झाली। तेव्हापासून 115 नगरसेवक पदासाठी महापालिकेची निवडणूक होत आहे।
यंदाही 115 जागांसाठीच निवडणूक झाली, परंतु यावेळी स्वीकृत नगरसेवक पदाच्या नियमात बदल करण्यात आला आहे। शासनाने 2023 साली जो अध्यादेश जारी केला होता त्यानुसार निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येच्या 10% पेक्षा जास्त नसेल असे असल्याने स्वीकृत नगरसेवकांची संख्या 11 वाढणार आहे। परंतु निवडणूक निकालानंतर राजकीय पक्षांचे निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार भाजपच्या वाट्याला किमान 6 स्वीकृत नगरसेवक येणार आहेत, तर MIM कडे 33 नगरसेवक असल्याने 3 स्वीकृत नगरसेवक पद त्यांना मिळेल अशी शक्यता आहे। त्यासोबतच शिवसेना शिंदे गटाचे 13 नगरसेवक असल्याने त्यांना 1 स्वीकृत मिळेल अशी शक्यता आहे। महापालिकेवरती भाजपने निर्विवाद यश मिळवलं आहे, त्यामुळे आता महापौर भाजपचाच होणार असून अद्याप आरक्षण सोडतच झाली नसल्याने सर्वांचं लक्ष त्याकडेच लागलं आहे। तर भाजपही सोमवारनंतर गटनेता निवडून विभागीय आयुक्तांकडे तौलनिक संख्याबळाची माहिती देण्यात येणार आहे। महानगरपालिकेत 5 वर्षापेक्षा अधिक काळापासून प्रशासकीय कारभार सुरू होता। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुका घेण्यात आल्या। 15 जानेवारीला मतदान तर लागली दुसऱ्याच दिवशी 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली। त्यात भाजपने सर्वांचं पक्षांना धोबी पच्छार देत 115 पैकी तब्बल 57 ठिकाणी बाजी मारली। या अनपेक्षित यशामुळे आता महापौर पदासाठी भाजपला केवळ 1च नगरसेवक कमी पडत असून 58 उमेदवार निवडून आले असते, तर भाजपला एक हाती सत्ता मिळविता आली असती। महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाला बहुमत मिळाले आहे। आता महापौर पदी कोण बसणार याची शहरवासियांना उत्सुकता आहे। महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे। निवडून आलेले नगरसेवक सोमवारी महापालिकेच्या नगर सचिव विभागाकडे अर्ज करतील। त्यानंतर सर्व नगरसेवकांची नावे गॅझेटमध्ये प्रसिद्ध होतील। त्यासोबतच पुढील आठवड्यातच आरक्षण सोडतीची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे। 1995 साली महिलांसाठी राखीव होते, तर 1996 साली सर्वसाधारण, 1997 साली अनुसूचित जमाती, 1998 साली OBC, 1999 साली सर्वसाधारण, 2000 ते 2002 साली OBC, 2000 ते 2005 साली महिलांसाठी राखीव, 2005 ते 2007 साली सर्वसाधारण, 2007 ते 2010 साली सर्वसाधारण, 2010 ते 2012 साली OBC, 2012 ते 2015 साली महिलांसाठी राखीव, 2015 ते 2017 साली सर्वसाधारण, 2017 ते 2020 साली OBC असे प्रवर्गनिहाय महापौर पद राखीव राहिले आहेत। आता प्रत्येकांना तौलनिक संख्या बळ काढून विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी करावी लागणार आहे। यात आघाडीची नोंदणी केल्यानंतर सभेच्या तारखेबाबत निर्णय होतो। लोकप्रतिनिधी असताना जर निवडणूक लागली असती तर शेवट मुदत संपण्या अगोदरच निवडणुकीची सभा घेतली जात होती, परंतु सध्या प्रशासकीय काळ असल्याने कलम 52 नुसार पहिल्या सभेपर्यंत प्रशासकांनाच सर्व अधिकार राहणार आहेत। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज। शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व्यवसाय सुरू करण्याची एक सुवर्ण संधी। टीव्ही सेंटर संजय गांधी मार्केट जवळ 300 आणि 350 स्क्वेअर फूट दुकान भाड्याने देणे आहे। तळमजला आणि पहिला मजला। संपर्क 8087771808। नमस्कार। पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर व आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांचे करून सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की शासनाच्या आदेश व माननीय न्यायालयाने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे। जो कोणी नायलॉन मांजाचा वापर करेल, तसेच खरेदी व विक्री करेल, स्वतःजवळ बाळगेल, वाहतूक करेल, अशा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। कोणीही नागरिक नमूद सूचनांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 024 0224 0500 अथवा स्थानिक पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा। लहान मुले हे पतंग उडताना नायलॉन मांजाचा वापर करणार नाही
याकडे पालकांनी लक्ष द्यावे. धन्यवाद. तुम्हाला माहिती आहे का की देशात दररोज 6,000हून जास्त लोक सायबर अपराध्यांच्या जाळ्यात करोडो रुपये गमावतात. काही लोकांना पैसे दुप्पट करायची जलद असते, तर काही लोक अनोळखी नंबरवरून आलेले व्हिडिओ कॉल उचलून फसतात. आणि बरेच लोक बनावटी पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या व्हिडिओ कॉलना घाबरून जातात. सायबर अपराध्यांच्या अशा कृतींना बळी न पडता तर रहा 2 पावलं पुढे. आजच फॉलो करा गृह मंत्रालयाचे ऑफिशियल सोशल मीडिया हँडल सायबर दोस्त. तरीही तुम्ही त्यांचे बळी ठराल तर त्वरित कॉल करा 1930 वर किंवा तुमची तक्रार नोंदवा या वेबसाईटवर www.cybercrime.gov.in. लक्षात ठेवा, सायबर अपराध्यांना तुम्ही बिलकुल घाबरू नका. थांबा, विचार करा आणि मग पावलं उचला. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमीमुळे. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. राज्याची अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील हे विद्यार्थ्यांसाठी आयकॉन आदर्श ठरले आहेत. त्यांनी नुकताच 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा संदेश जारी केला आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हाच द जोश जोरातच असणार आहे. 10वीची आणि 12वीची परीक्षा सुरू होत आहे आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी एसएससी आणि एचएससी बोर्डाने हा उपक्रम सुरू केलेला आहे, तो अभिनंदनीयच आहे. हो, या परीक्षेतलं यश हे पुढच्या करिअरची दिशा ठरवण्यासाठी महत्वाचंच असतं. त्यामुळे वर्षभर तुम्ही मेहनत केली असेल आणि आता ती मेहनत, नियोजनबद्ध पद्धतीनं केलेली मेहनत, खूप खूप केलेली मेहनत ही 3 तासाच्या पेपरमध्ये उतरवण्याची ही वेळ आहे. 3 तासाचा पेपर हा 3 तासाच्या सिनेमासारखाच असतो. किती चांगला रंगवायचा हे आता तुम्ही ठरवायचं आहे आणि हे आव्हान स्वीकारण्यासाठी, अतिशय चांगल्या पद्धतीनं परीक्षा देण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. पण मित्रांनो, ही परीक्षा म्हणजे काय सर्वस्व नाही. हो, आयक्यू ठरवते, कारण विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे 4 भाग मी मानतो की इंटेलिजन्स क्वेश्चन, इमोशनल क्वेश्चन, सोशल क्वेश्चन आणि ऍडव्हर्सिटी क्वेश्चन. तर जे आपलं मेजर ऑफ कॉम्प्रिहेन्शन असतं, आपण कसलं पाठांतर करतो, आपण गणितं कशी सोडवतो, आपण उत्तरं कशी देतो, रिकॉल लेसन्स कसे करतो, हे सगळं इंटेलिजन्स क्वेश्चनमध्ये ठरवलं जातं. त्यामुळे ही परीक्षा बऱ्यापैकी इंटेलिजन्स क्वेश्चनचं परिमाण ठरवणारी आहे. पण बघा, आयक्यू बरोबर इतर क्वेश्चन, इमोशनल क्वेश्चन म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, सोशल क्वेश्चन म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता आणि ऍडव्हर्सिटी क्वेश्चन म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत आपण कसं बाउन्स बॅक करतो, तेही खूप महत्वाचं आहे. आणि त्यामुळे 3 जे क्वेश्चन इतर आहेत, इमोशनल क्वेश्चन जे आपलं कॅरेक्टर दाखवतो, म्हणजे आपण किती प्रामाणिक आहे, आपण किती पंक्च्युअल आहे, आपण शब्द किती पाळतो, किती हंबल आहे, किती कन्सिडरेट आहे, किती जेन्युइन आहे, हे सगळे मेजर्स या इमोशनल क्वेश्चन ठरवतात. आपलं चारित्र्य ठरवणारे हे क्वेश्चन्स असतात. तिसरा जो आहे सोशल क्वेश्चन, की आपलं नेटवर्किंग किती चांगलं आहे, आपण मित्र मैत्रिणी कुटुंबाशी कसं वागतो, कसे आपले संबंध चांगले राहतात, हे सोशल क्वेश्चन ठरवतात. आणि ऍडव्हर्सिटी क्वेश्चन, ज्यावेळेला प्रतिकूल परिस्थिती, विपरीत परिस्थितियों में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग रेकॉर्ड तोड़ देते हैं. कारण हे रेकॉर्ड तोडणारे म्हणजे प्रतिकूल परिस्थितीत अडचणी आल्या, संघर्ष आला, प्रश्न असतात, डिप्रेशन असतं, सगळे काही वाईट गोष्टी घडत असतात, त्यावेळेला बाउन्स बॅक कसं करतो, तो खरा लीडर असतो. त्यामुळं हे जे ऍडव्हर्सिटी क्वेश्चन, सोशल क्वेश्चन आणि इमोशनल क्वेश्चन ज्यांचे स्ट्रॉंग आहेत ना, ते आयक्यू वाला भारी पडतं. म्हणजे त्यांचे हे लीडर्स असतात. म्हणजे आयक्यू वाला विथ लो अदर क्वेश्चन्स हा कमी पडतो. त्यामुळं हे लक्षात घ्या की परीक्षा आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं तर द्यायचीच आहे. यातलं यश महत्वाचंच आहे, पण आपले इतर क्वेश्चन सुद्धा खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे यात यश अपयश येईल
त्याला काही त्याचं कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन, फलाची अपेक्षा करायची नाही, कर्म करायची, परीक्षा चांगल्या पद्धतीने द्यायची आहे, मग ईश्वर ठरवेल काय आहे तुम्हाला यश अपयश द्यायचं ते. आणि इथनं पुढं खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, खूप संधी आहेत. त्यामुळे आपले बाकीचे पण व्यक्तिमत्वातले जे गुण असतात ते खूप काउंट करतात. त्यामुळं कॉप्या करायच्या नाहीत. कॉपी मुक्त अभियान जे बोर्डानं सुरू केलेलं आहे तेही अभिनंदनास पात्र आहे. त्यामुळे चिटिंग करायचं नाही, कुणाचं बघायचं नाही, कुणाला त्रास द्यायचा नाही, प्रामाणिकपणे डोक्यावर बर्फ ठेवून शांतपणे ही परीक्षा द्यायची आहे. आणि परीक्षा देण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चांगली झोप घ्या, चांगला आहार घ्या आणि स्ट्रेस थोडासा पाहिजे. जग ऍक्सलरेट करण्यासाठी खूप सारा स्ट्रेस घेऊ नका आणि शांतपणे परीक्षा द्या. मला निश्चित खात्री आहे की तुम्ही सगळेजण चांगलं यश मिळून चांगले संपकाल. ऑल द व्हेरी बेस्ट. गॉड ब्लेस यू. जय हिंद. भाजपच्या पराभूत उमेदवाराच्या घरावरती दगडफेक, लाठ्याकाठ्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराच्या समर्थकांकडून हल्ला केला गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी आता सध्या महापालिकेची निवडणूक लढवली आणि ह्या निवडणुकीमध्ये मी भारतीय जनता पक्षाकडून माझा पराभव झाला. आणि पराभव झाल्यानंतर जे माझे विरोधी पक्षाकडून जे उभे होते, जे दुसऱ्या पक्षाचे उमेदवार होते शिंदे सेनेचे, आणि त्यांचे उमेदवार यांनी मिल्लू चावरे त्याचं नाव आहे, माझ्या घरावर कमीत कमी 30 ते 40 टोळक्यांनी, त्या गुंडाच्या टोळक्यांनी माझ्या घरावर लाठी काठी तलवार घेऊन एवढा मोठा हल्ला चढवलाय की माझा पूर्ण परिवार दहशतीखाली आहे. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून, आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी CP साहेब व देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना नम्र विनंती करतो की अशा गुंडांना, अशा टोळक्यांना योग्य ती कडक शिक्षा होऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मी अशी मागणी करत आहे. मी हे सर्व परिस्थितीचं पूर्ण माहिती संबंधित पोलीस स्टेशनचे PI माने साहेबाला पूर्ण माहिती देऊन त्यांनी तात्काळ FIR दर्ज करून समोरच्यांना अटकही केलेली आहे. बाकीचे आरोपी फरार आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की मला व माझ्या परिवाराला अशा गुंडांकडून मला संरक्षण देण्याची कृपा मी मान्य CP साहेब व सन्मान्य आमचे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मला प्रोटेक्शन देण्याची मी विनंती करत आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. धन्यवाद. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका एकहाती जिंकण्याचा निर्धार व्हावा असं आवाहन आमदार विलास भुमरे यांनी पैठण येथील शिवसेना मेळाव्यात केलं आहे. पैठण तालुक्यातील 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना शिवसेनेच्या वतीने पैठण येथील माहेश्वरी भक्त निवास येथे शनिवारी दुपारी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार विलास भुमरे हे बोलत होते. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रचंड उपस्थितीने भक्त निवास फुलून गेले होते. इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेत शक्ती प्रदर्शन केले. त्यामुळे शिंदे सेनेत उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी असल्याचे दिसून आले. या मेळाव्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमारे, दूध संघाचे नंदू अण्णा काळे, नाथ संस्थांचे दादा बारे, पाचोडचे सरपंच शिवराज भुमरे, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, खरेदी विक्री संघाचे अरमन बाबूराव पळुडे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी, विनोद बोमले, नामदेव खरात, भूषण कावसानकर, नगरसेवक रफिक कादरी, ज्योती काकडे, पुष्पा गव्हाणेसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इच्छुक महिला उमेदवारांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित हिंद दी चादर या कार्यक्रमाच्या तयारीचा विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी आज सविस्तर आढावा घेतलाय. या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी प्रशासनाच्या तर्फे दक्षतेने व समन्वयाने काम करावं असे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह विभागातील महसूल, शिक्षण, आरोग्य, माहिती यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तर विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त मंजुषा मिस्कर,
नगर प्रशासन विभागाचे देविदास टेकाळे यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते। आढावा बैठकीत कार्यक्रमाची एकूण रूपरेषा, जनजागृती उपक्रम, प्रभात फेऱ्या, विद्यार्थी व युवकांचा सहभाग, मुख्य सोहळ्याचे नियोजन तसेच कायदा सुव्यवस्था, वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता व आरोग्य सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली। कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, शौर्याचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा असे आवाहन आयुक्त पापळकर यांनी केले। नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची विशेष काळजी घेऊन कार्यक्रम शिस्तबद्ध, शांततापूर्ण व उत्साहात पार पाडावा यासाठी सूक्ष्म नियोजन करावे। तसेच सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करावे। प्रत्येक विभागाने प्रचार व प्रसाराचे नियोजन करावे असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले। हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य, सद्भावना व ऐतिहासिक मूल्यांची जाणीव निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हिंद दी चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली। यावेळी बैठकीस विभागातील जिल्हा प्रशासनातील अधिकारी, आरोग्य, शिक्षण यांच्यासह विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मंत्री शिरसाटांच्या नगरसेविका मुलीची आणि नगरसेवक राजू राजपूत यांनी मिरवणुकीत तलवार उंचावली, तर जिंकल्यानंतर तलवार मिरवणुकीत फिरवणाऱ्या तिसऱ्या नेत्यावर गुन्हा दाखल। मनपा यंदा 10 स्वीकृत नगरसेवक राहणार, भाजपला 6, MIM 3 तर शिंदे सेनेच्या वाट्याला येणार 1 स्वीकृत सदस्य। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।